चंद्रपूरमध्ये काँग्रेसला एक धक्का आहे मोठा आणि भाजपचा महापौर होणार असं कळतं आहे। शिवसेना युबीटीनं भाजपला पाठिंबा दिला असल्याचं कळतं आहे। एक मोठी बातमी येते चंद्रपूरमधून, काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। अंतर्गत संघर्षाचा फटका आणि शिवसेना युबीटी बरोबरचा जे सूत्र आहे ते व्यवस्थित न ठरल्याचा हा मोठा धक्का म्हणावा लागेल। चंद्रपूरमधून एक मोठी बातमी येते आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भाजपला चंद्रपूरमध्ये पाठिंबा दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। त्या चंद्रपूरमध्ये महापौर आता भाजपचा असणार असं कळतंय। आशिष अंबाडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट चंद्रपूरमधून जोडले गेले, जाणून घेऊया काय नेमके चंद्रपूरमधल्या घडामोडी। आशिष, भाजपचा महापौर असणार, काँग्रेसला धक्का आहे हा मोठा, काय नेमके सगळ्या घडामोडी घडतात? निश्चितपणे काल रात्रीपर्यंत उबाठा शिवसेनेची जी बोलणी होती ती काँग्रेस सोबत आणि अन्य पक्षांसोबत सुरू होती, भाजप सोबतही सुरू होती आणि त्याच्यानंतर आज ही सकाळी घडामोड पुढे आलेली आहे। उबाठा शिवसेनेनं आपला पाठिंबा जो आहे तो 10 जणांचा हा भाजपला दिलेला आहे। भाजपचा महापौर होणार आणि उपमहापौर अथवा स्टँडिंग कमिटी ही उबाठा शिवसेनेला जाणार अशा पद्धतीचा फॉर्म्युला हा झालेला आहे आणि चंद्रपुरातून ही राज्यातली सर्वात मोठी जी आहे घडामोड पुढे आलेली आहे। आपण बघू शकतो की 66 सदस्यांच्या चंद्रपूर महापालिकेमध्ये कुणालाही बहुमत नव्हतं, 34 सदस्यांचं, आणि त्याच्यामुळे ही जुळवाजुळव गेले 20 दिवस सुरू होती आणि ही जुळवाजुळव काल रात्रीपर्यंत सुरू होती। अशा पद्धतीनं जे सदस्य संख्या आल्यामुळे दोन्हीही भाजप आणि काँग्रेस यांना उबाटाची गरज होती। अगदी आशिष, अपेक्षा होती की काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित येणार, कारण वडेट्टीवार इथे येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन गेलेले होते। नेमकं असं काय घडलं की युबीटीनं आता भाजपला पाठिंबा दिलेला आहे? ते नगरसेवक आहेत राहुल विरुटकर, कशा पद्धतीनं झाला निर्णय? मला इतके दिवस 15 दिवस 25 दिवस वाट पाहिली, आता अवघे 10-15 मिनिट वाट पहा। धन्यवाद। आपण बघू शकतो अजूनही शिवसेना उबाटाचे जे नगरसेवक आहे ते उबाटाचे नगरसेवक आपली जी पत्ते आहे ते उघडायला तयार नाही आहेत। आपल्यासोबत मोठी घडामोड इथे होत आहे। जनविकास सेनेचे काँग्रेसशी जे निवडणूक पूर्व आघाडी असलेले पप्पू देशमुख इथे आहेत। पप्पू, काय होत आहे? भाजपचा महापौर बसू नये हा आमचा प्रयत्न आहे, पण तसा प्रयत्न काँग्रेसनं करणं गरजेचं आहे। काँग्रेस मात्र कोणत्या गटाचा महापौर बनला पाहिजे याच्यावर भर देत आहे। जर काही अनावधानाने चुकीचं घडलं तर त्यासाठी सर्वस्वी काँग्रेसची गडबाजी जबाबदार राहणार। आम्हाला उपमहापौर पाहिजे, चुकीचा माणूस उपमहापौर पाहिजे आम्ही बसू देणार नाही, आमचा निर्धार आहे। स्वच्छ पारदर्शक कारभार हाच आमच्या चंद्रपूरकरांना विश्वास आहे आणि आश्वासन आहे। आपण बघू शकतो काँग्रेसची निवडणूक पूर्व आघाडी असलेल्या पप्पू देशमुख यांनी सुद्धा मोठी नाराजी ही दर्शवलेली आहे काँग्रेसच्या एकूण धोरणाप्रती आणि त्याच्यामुळे आता चंद्रपूरमध्ये काँग्रेस नक्की सभागृहामध्ये काय करते, उबाठा शिवसेना कोणती भूमिका घेते आणि जो फॉर्म्युला काही तासांपूर्वी ठरलेला आहे भाजप सोबत त्याचं काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। सध्या तरी चंद्रपुरातून घडामोड हीच आहे की भाजपनं महापौर पदासाठीचा गुंता आपल्या पद्धतीनं सोडवला आहे। अगदी आशिष, सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न, जर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काँग्रेस बरोबर जाण्याचं ठरवलेलं होतं तर आता असं नेमकं काय घडलं की हा भाजपला पाठिंबा दिलेला आहे? कशासाठी हा पाठिंबा, नेमकी कारण काय? मला वाटतं एक महापौर पदाचा एकमेव हट्ट जो आहे उबाठा शिवसेना घेऊन बसली होती, त्याच्यानंतरही त्यांनी काही पदांची मागणी केली होती आणि ह्याच्यामुळे काँग्रेसचं आणि त्यांचं जे आहे चर्चा ती फिसकटली अशी प्राथमिक माहिती आहे। भाजपनं मात्र त्यांना अधिक पदं देऊ केली होती, कारण दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी साधारणपणे स्टँडिंग 2 वर्ष, 5 पैकी 2 वर्ष आणि उपमहापौर पद अशी 2 पदं त्यांना देऊ केली होती। काँग्रेसने याच्यापैकी कुठलंही पद त्यांना देऊ केलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे ही चर्चा अधांतरी राहिली आणि त्याच्यामुळे भाजप आणि उबाठा एकत्र आले आहेत असं समजतं। अगदी, पण आता नेमकं पुढे काय पाऊल उचललं जाईल, काय एकंदरीत अंदाज व्यक्त होतात? कारण संपूर्ण राज्याचं लक्ष आता केवळ आणि केवळ चंद्रपूरकडे। आत्ताच आपण ऐकलं, अतुलजी म्हणाले की 25 दिवस तुम्हाला प्रतीक्षा करावी लागली, आता केवळ 10-15 मिनिटं थांबा। आता काय नेमकं मॅजिक काय घडू शकतं, काय तुमचा अंदाज आहे?
याचा जो केंद्रबिंदू होता या संपूर्ण घडामोडींचा तो होता काँग्रेसमधले 2 गट. होय. तसे भाजपमधले 2 गटही होते. मात्र त्याच्यानंतर ही जी घडामोड आहे, भाजपमधले जे अंतर्गत मतभेद आहे ते खूप लवकर त्याचा समेट झाला. मात्र काँग्रेसमधल्या ज्या अंतर्गत मतभेदांची स्थिती होती ती अगदी हमरी तुमरी अपहरणाचे प्रयत्न इथपर्यंत झाली. त्याच्यामुळे नक्की चर्चा करायची कुणाशी याबाबत सहकारी पक्षांना संभ्रम होता. आणि मला वाटतं मेख नेमकी इथंच होती. भाजपशी चर्चा करताना एकमुखी जो होता तो चेहरा होता. काँग्रेसशी चर्चा करताना आपण कोणत्या गटाशी चर्चा करणार आहोत आणि कोणता गट आपल्याला काय देणार आहे याबाबतचा मात्र ताळमेळ नव्हता. आणि मला वाटतं त्याच्यामुळे काँग्रेसशी चर्चा करताना आपल्याला काहीही पदरात पडत नाही हे लक्षात आल्यानंतर हा पवित्रा घेण्यात आलेला आहे. अगदी आशिष असे संपर्कात रहा. या संदर्भातली पुढे एक महत्त्वाची बातमी आपल्या पुढे येते. चंद्रपूरमधूनच आमच्याशिवाय काँग्रेसचा महापौर कसा होतो हे मी बघतोच अशी थेट धमकी शिवसेना युबीटीचे चंद्रपूरमधले जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी दिली आहे. काँग्रेसने पण व्हीप काढलाय, भाजपनं पण व्हीप काढला. तुमचे पर्याय नाही आता तुमच्याकडे. ठीक आहे ना, बघू ना. वरून द्या काँग्रेसला शुभेच्छा देतो मी. काँग्रेसला माझ्या विना अगर महापौर बनत असेल तर मी पण बघतो कसा बनते. तर नाही, पण तुमची भूमिका स्पष्ट आहे. मग भाजप तुम्ही मी भाजपला सांगितलं- समर्थन देणार का? भाजपचा एक पर्याय तुमच्याकडे. बघू आता काय मी बोललो. आता सांगितलं तुम्हाला मी काँग्रेसला माझ्या विना बनत असेल तर मला पण बघायचं कसा बनते म्हणून मी त्याला शुभेच्छा दिल्या. नाही, पण तुम्हाला पर्याय काय? प्लीज तुमचा अर्ज वापस घेणार आहे की नाही? विचार करू. म्हणजे असं समजायचं की तुम्ही आता सभागृहात भाजपच्या बाजूने समर्थन करणार. आता थोड्यात माहित पडेल तुम्हाला. चंद्रपूरमध्ये प्रत्येक मिनिटाची घडामोड आता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे राजकीयदृष्ट्या. आणि चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपला मदत करणार नाही असं वक्तव्य काही वेळापूर्वीच खासदार संजय राऊत यांनी केलेलं होतं. काय म्हणाले होते संजय राऊत चंद्रपूरच्या महापौर पदासंदर्भात एकदा आपण ऐकूया. भूमिका स्पष्ट आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. एक वेळ विरोधी पक्षात आपल्याला बसावं लागलं तरी चालेल, पण भारतीय जनता पक्षाला मदत होईल किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची कोणतीही पावलं किंवा भूमिका आपल्याला घेता येणार नाही. त्याच्यामुळे भूमिका स्पष्ट आहे. तर संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच ही प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे आता शिवसेना नेमकं काय पाऊल, युबीटी नेमकं काय पाऊल चंद्रपूरमध्ये उचलती हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आशिष जरूर सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी जोडले जाऊया. आणखी अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आशिष अंबाडे आमचे प्रतिनिधी चंद्रपूरमधून आपल्याबरोबर होते.